सोसायटीबाबत आपण पत्रकार परिषद ठेवलेली आहे, नेमका काय उद्देश आहे आपण माहिती द्यावी. सध्या सहकार विभागामध्ये किंवा विशेषतः मीरा भाईंदर सारख्या अतिशय वेगाने विकसित होणाऱ्या शहरामध्ये गृहनिर्माण संस्था याचं जे व्यवस्थापन आहे या निमित्ताने काय गोंधळ चाललेला आहे आणि राजकारण आता कुठल्या थराला नेऊन पोचलेलं आहे याचं एक फक्त उदाहरण, म्हणजे मोठं राजकारण जाऊ दे, एकनाथ शिंदे अजित पवार काय करता आपल्याला म्हणायचं नाही, पण एक उदाहरण स्थानिक राजकारण काय चाललं आहे फक्त तुम्हाला एक उदाहरण म्हणून फक्त आज पटवण्याकरता होते आलो आहोत. आणि याच्याकरता मी हे यांचं मंडोवारा दाम्पत्य आहे यांचं एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्या समाजामध्ये राजकारणात वावरणाऱ्या उच्चभ्रू अशा अनेक व्यक्ती असतात. खादीचे कपडे घालतात, जॅकेट लावतात आणि सतत कुठेतरी कॅमेरासमोर काहीतरी बाईट्स देणार, व्हिडिओ बनवणार, यूट्यूब करणार आणि कुठेतरी समाजामध्ये वावरत असतात, एक मोठेपणा घेत असतात. अशी एखादी व्यक्ती जेव्हा तिच्या वैयक्तिक एगोवरती वैयक्तिक स्वार्थाकरता एखाद्या फॅमिलीचं कसं निर्दालन करू शकते आणि त्याच्याकरता मग स्वतःचे ओळखीतले एखाद्या आमदार पदावरच्या व्यक्तीची शक्ती कशी वापरू शकते, इतर सिस्टीम कशी वापरू शकते, डेप्युटी रजिस्ट्रार उपनिबंधक दर्जाच्या व्यक्तीवरती कसा दबाव आणू शकते, पोलीस प्रशासन कसं वापरू शकते, याचं एक छानसं उदाहरण. ही सत्य घटना आहे, कथानक नाही आहे. हे फक्त तुम्ही ऐकून घ्या आणि ह्यातून तुम्हाला जे काय मिळतं, समाजाकडे तुम्ही काय करू शकता पत्रकार म्हणून, ते तुम्ही पुढे म्हणणं मांडावं अशी माझी एक अपेक्षा आहे. मंडोवारा ही जी फॅमिली आहे, राजेश मंडोवारा आणि भावना मंडोवारा, हे गंगोत्री जांगीड या उच्चभ्रू मोठ्या पॉश अशा गृहनिर्माण संस्थेमध्ये 2007-08ला भाड्याने राहायला आले. त्यांना तो फ्लॅट आवडला, त्याने तो विकत घेतला. 2014ला विकत घेतला ते रितसर त्यांनी सोसायटीमध्ये मेंबरशिप मिळवण्याकरता अर्ज दिलेला आहे. सप्टेंबर 2014ला सोसायटीने मिटिंग घेऊन त्यांचा अर्ज मान्य केलेला आहे, त्यांना सभासदत्व दिलेलं आहे, मेंबरशिप फायनल झाली. आता प्रश्न होता की वार्षिक सभेमध्ये फक्त मंजुरी घ्यायची आणि शेअर सर्टिफिकेट भाग दाखला फक्त द्यायचं, म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं, आलबेल होतं, सुखान चाललेलं. कुठेतरी ह्यांच्या शेजाऱ्याबरोबर कुठेतरी पटेना, शेजाऱ्याला ह्यांचा फ्लॅट विकत घ्यायचा होता, यांना तो विकायला द्यायचा नव्हता, असे काहीतरी खटके तिथून सुरुवात झाली. आणि नंतर हळूहळू असं कळायला लागलं की संस्थेच्या कारभारामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे 2008 पासून, आणि त्यांना भीती होती हे कुठेतरी तो भ्रष्टाचार बाहेर काढतील. त्यांनी ह्याला वैयक्तिक वादातून तोंड फोडलं. गाडीच्या पार्किंगवरनं वाद निर्माण झाले, शेअर सर्टिफिकेट देईनात ह्याला, त्याच्यावरती नाव एन्डॉर्स करेनात, नोंद करेनात, इथून वाद सुरुवात झाले. त्या वादातून हे प्रकरण गेलं उपनिबंधकाकडे. नेहमीप्रमाणे रितसर यांनी अर्ज केला की बाबा मला मेंबरशिप मिळालेली आहे, फक्त मला शेअर सर्टिफिकेटवरती माझं नाव दाखल करत नाही, मला दाखला देत नाही, माझा मूळ दाखला सोसायटीच्या ऑफिसात आहे, माझ्याकडे तो पुरावा आहे, ॲक्नॉलेजमेंट आहे की मी दाखला जमा केलेला आहे सोसायटीमध्ये. याच्यानंतर ती संस्था ऐकेना, निबंधकाने त्यांना पत्र दिलेलं आहे, त्याने ऐकेना. मग शेवटी हिअरिंग लागली. हिअरिंगमध्ये ह्यांनी काय मॅनेज केलं दिनेश चंदेल नावाच्या उपनिबंधकाला माहिती नाही. त्यांनी ह्यांच्यावरती उलटा प्रतिप्रश्न केला की तुम्ही आधी मेंबरशिप सिद्ध करा. सोसायटीच्या नोंदवह्यामध्ये मेंबरशिप आहे त्यांची, आय रजिस्टर, जे रजिस्टर आणि सोसायटीच्या मीटिंगमध्ये मेंबरशिप आहे. फक्त होता की एक दाखला द्या आम्हाला, त्या दाखल्याचं उलटं पर्यवसन झालं आणि तुमची मेंबरशिपच नाही असं ऑब्जेक्शन झालं. हे गेले वरच्या याच्याकडे विभागीय निबंधकाकडे कोकण भवनला, तिथे ह्याने अपील केलं आणि हे जिंकले. हे मेंबर हे सिद्ध झालं. फक्त भाग दाखला द्या एवढा इश्यू 2015 पासून चालू आहे आणि आजपर्यंत त्याला यश आलेलं नाहीये. यामध्ये मग बाकी सगळ्या गोष्टी घडल्या, एकावरती एक घटना चालू होत्या. हे गेले, त्यांनी उपनिबंधकाला सांगितलं आता माझं तर सिद्ध झालं की मेंबर आहे, मला भाग दाखला द्या. संस्था देत नाहीयेत. 792A निर्देश दिला, 792B आदेश दिला, तरीही संस्था देत नाहीयेत. त्यांनी एक अधिकारी नियुक्त केला गणेश लोहकरे म्हणून. त्याला सांगितलं तुम्ही संस्थेमध्ये जायचं आणि यांना भाग दाखला लिहून यांच्या हवाली करायचा. इथपर्यंत सगळं छान चाललं होतं. तिथे गेल्यावरती त्यांच्या मनात काय आलं किंवा संस्थेच्या लोकांनी त्यांना काय इन्फ्लुएन्स केलं माहिती नाही. त्याने ह्यांचा मूळ भाग दाखला ह्यांना दिला नाही, तो हरवला म्हणून सांगितलं किंवा नष्ट झाला असावा असंही म्हटलेलं आहे. आणि ह्यांना एक डुप्लिकेट भाग दाखला दिलेला आहे. डुप्लिकेट भाग दाखला द्यायची ही पद्धत नसते. एका दिवसात तुम्ही लगेच ओरिजिनलचा डुप्लिकेट देऊ शकता, त्याकरता खूप मोठी प्रोसिडिंग असते. तुम्हाला आधी पोलिसांकडे जाऊन मालमत्ता तुमचं हरवली आहे म्हणून तुम्हाला एक तक्रार करावी लागते, नंतर पेपरात जाहिरात द्यावी लागते. ही प्रोसिडिंग्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुय्यम भाग दाखला देऊ शकता. ही कुठली प्रोसिडिंग न करता त्या प्राधिकृत अधिकाऱ्याने ह्यांना दुय्यम भाग दाखला दिला. याने स्वीकारण्याचा नकार दिला आणि मग क्लॅशेस सुरू झाले. यांनी माहिती अधिकार टाकलेला आहे की बाबा माझ्या अर्जांचं एवढं काय झालं, तुमच्या आदेशाच्या पुढे तुम्ही काय कारवाई केली. हे सारखे येऊन तिथे माहिती अधिकार टाकतात म्हणून ह्याच्या विरोधामध्ये एक मोठं षडयंत्र उपनिबंधकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तयार केलं. त्याच्यामध्ये हा हैदर अली नावाचा जो अधिकार त्यावेळेला होता खुर्चीवरती, त्याने पुढाकार घेतलेला आहे. त्याने फिर्याद नोंदवलेली आहे
आणि त्याच्या मागे एक खूप मोठी राजकीय शक्ती होती असं माझं ठामपणे मत आहे. कारण त्याच्या वेळेला ती जी कारवाई झाली तेव्हा हैदर अलीचा फोन चालू होता आणि फोनवरती पलीकडे कोण होतं त्याचाही आवाज ऐकू येत होता. त्यामुळे मी ठामपणे सांगतो की त्याच्यामागे खूप मोठं राजकीय शक्ती, अगदी आमदार पातळीची शक्ती कार्यरत होती. आणि त्या शक्तीच्या जोरावरती ह्या बाईवरती त्या दिवशी ही बाई तिथे गेली होती माहिती अधिकारामधले आपले कागदपत्र मागण्याकरता. गोलब नावाचे तिथे अधिकारी होते, ते कंटाळलेले होते. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की या बाईवरती अशी कारवाई करा की पुन्हा इथे तोंड दाखवता कामा नये. व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये हे आहे की मुंबई भाईंदरमध्ये जेवढे तक्रारदार आहेत यांना याच्यापैकी एकाला एवढा मोठा धडा शिकवा की हे सगळे तक्रार करणारे बंद होऊन जातील. हे व्हिडिओमध्ये रेकॉर्डेड आहे, मी तुम्हाला कधी हवे असेल कॉपी तेही देऊ शकतो. हैदर अलीला त्याच वेळेला कोणातरी फोन आला होता, मग त्याने ते सगळं ते कथानक रचलं आणि मग ह्या बाईवरती जी देवकाते साहेब म्हणजे उपनिबंधकाच्या केबिनमध्ये गेली होती आणि कंटाळून बोलली मी आता इथेच बसते, कोपऱ्यामध्ये बसलेली, तिने कोणाची वाट अडवलेली नव्हती. या बाईवरती 353 प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बाहेरच्या टेबलावरती या बाईने कागदपत्र जाळण्याचा प्रयत्न केला यांनी. तेव्हा हे खरं म्हणजे खाली गेले होते हिच्याकरता औषध आणण्याकरता. त्यांच्यावरती असं आरोप केलेला आहे, फिर्याद आहे की त्यांनी कागदपत्र जाळण्याचा प्रयत्न केला आणि मग दोघांवरती 353चा गुन्हा दाखल केलेला आहे. तद्दन खोटं. पण त्यावेळेला आमच्यापैकी कमीत कमी 5 वकील तिथे हजर होते त्या कार्यालयामध्ये. या स्वतः श्रद्धा कदम ॲडव्होकेट आहेत, ह्याही तिथे हजर होत्या. ॲडव्होकेट प्रशांत लाहोटी म्हणून ते हजर होते आणि नंतर मीही गेलो होतो. मला ही पूर्ण गोष्ट माहिती आहे त्या तिथे काय घडलं. म्हणजे कशाप्रकारे उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी एखाद्या तक्रारदारावरती खोटं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल, तोपर्यंत 353 म्हणजे त्याला बेलही मिळत नाही असा गुन्हा दाखल करून कसं शहरातील नागरिकांचं तक्रारदारांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतात. याच्याकरता मुद्दा मी उदाहरण सांगत आहोत. हैदर अली म्हणून जो अधिकारी होता त्यांचं यांना म्हणणं होतं की आता तुमच्या संस्थेवरती ह्यांना हटवून मी आलोय आजपासून, 25 तारखेची नियुक्ती झाली होती, तुम्हाला आता पुढे याच्यामागे जर काय पाहिजे असेल तुमचा भाग दाखला तर तुम्ही माझ्याशी सौदा करा ना. त्याने यांच्याकडे 25,000ची मागणी केली होती त्या दिवशी. ती चीट डोक्यात होती यांच्या आणि त्या मागणीबद्दल तुझी अँटी करप्शनला मी तक्रार करते असं सांगून ह्या जायला निघत होत्या. त्यावेळेला ही घटना घडलेली आहे. या गेल्या भाईंदर पोलिसांना सांगून निघाल्या तेवढ्यात हा गोंधळ झाला. त्यानेच पोलिसांना बोलून घेतलं की ही बाई तिथे येऊन गोंधळ घालते म्हणून तक्रार दिली. पोलीस आले, नियमाप्रमाणे त्यांनी ह्यांना घेऊन गेले पोलीस स्टेशनला आणि ह्यांची तक्रार घेण्याच्या ऐवजी त्याने त्या हैदर अलीची फिर्याद घेतलेली आहे. आणि ह्या दोघांवरती 353 सारखा अगदी गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा शक्यतो कुठल्या व्यक्तीवर लावू नये. असं कुठली घटना तिथे कुठली तोडफोड, कुठली जाळपोळ, कुठलीही शिवीगाळ, कुठली मारामारी तिथे घडलेली नसताना हा गुन्हा दाखल केला. याच्याकरता आम्ही खूप जण सर्वसाक्षी आहोत. आणि असा गुन्हा दाखल करून शेवटी ह्यांची 3 महिने फरफट झालेली आहे. घरामध्ये राहू शकत नव्हते. गुन्हा दाखल झाल्यावरती माणसाला मागे पकडण्याकरता पोलीस लागलेले असतात. अक्षरशः हे दोघे आणि ह्यांचा मुलगा 10 वर्षाचा यांची फरफट झाली 3 महिने. जोपर्यंत हायकोर्टातून ह्याची बेल मिळत नाही तोपर्यंत फरफट होत आली. ह्याला जबाबदार कोण? ती व्यक्ती जबाबदार आहे जिने हे सगळं षडयंत्र घडून आणलं. तो अधिकारी जबाबदार आहे की त्याच्या मागे उभी असलेली राजकीय शक्ती जबाबदार आहे की तो उपनिबंधक जबाबदार आहे की तो पोलीस अधिकारी जबाबदार आहे जो ह्यांच्या दबावाखाली येऊन त्याने हा FIR नोंद केलेला आहे. त्यालाही माहिती होतं, मी ते चर्चा केलेली आहे FIR होण्यापूर्वी. तोही म्हणाला की मलाही माहिती की असं काय घडलेलं नाहीये. स्वतः पोलीस अधिकारी कोण होते? MD पाटील स्वतः मला म्हणाले की मला माहिती आहे याच्यामध्ये काही घटना घडलेली नाहीये. तरी त्याने हा केला. उपनिबंधक सतीश देवकाते मला म्हणाले की मला माहिती आहे की अशी कुठली जाळपोळ झालेली नाही, मी तक्रार नोंदवण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तरी ही तक्रार नोंदवली गेली आणि त्याच्यानंतर या कुटुंबाची आजही फरफड होत आहे. अजूनही तो गुन्हा तसाच कागदावरती आहे. त्याची चार्जशीट दाखल झालेली आहे. आता कोर्ट कचेऱ्या आणखीन 10 वर्ष चालतील. म्हणजे एखाद्या सामान्य नागरिकाची कुठपर्यंत फरफट झाली पाहिजे, कुठपर्यंत छळ झाला पाहिजे याचे मुद्दाम मी तुम्हाला उदाहरण दिलं. आणि हे एक उदाहरण आहे, सातत्याने घडतंय आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये. हा सहकार विभाग हा कोणाकरता काम करतोय, कशाकरता काम करतोय, कुठला आमदार याच्या मागे आहे, हे सगळे प्रश्न तुम्ही ह्यांना विचारू शकतात. ही व्यक्ती कोण आहे यांच्या सोसायटीत राहणारी ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ते भ्रष्टाचार सिद्ध झालेले आहेत. मी मुद्दाम त्यांच्यावरती 148(3) प्रमाणे प्रस्ताव दाखल केलेला आहे. 146 प्रमाणे त्यांचे सगळे गुन्हे सिद्ध झाले आहेत. विभागीय निबंधकाने मंजुरी दिलेली आहे आणि आता ते प्रकरण मॅजिस्ट्रेटकडे रवाना झालेलं आहे. त्याप्रमाणे ह्यांना अधिकृतपणे जेल होऊ शकते असे चोर राजकारणात आलेले आहेत आणि ते आपल्या सोसायटीमधील एका सभासदाला किती त्याला त्रास देऊ शकतात फक्त स्वतः भ्रष्टाचार लपवण्याकरता. याच्याकरता एक छानसं उदाहरण आहे. हे समाजापुढे आलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे आणि ह्याच्यातून लोकांनी एक जनजागृती व्हावी, सहकार चळवळ पुढे मोठी व्हावी
आणि हा सगळा त्रास लोकांचा कमी झाला पाहिजे. ह्याच्याकरता विविध पत्रकारांनी, संस्थांनी, माझ्यासारख्या वकिलांनी पुढे आलं पाहिजे. याच्याकरता फक्त याची पत्रकार परिषद होती. यातून ज्याला जो बोध घ्यावा त्याने तो घ्यावा आणि त्याप्रमाणे समाजाकरता काम करावं एवढीच अपेक्षा आहे. आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. 353 यानी सरकारी काम में अड़थड़ा, माचिस लेकर के उप निबंधक कार्यालय जलाने के लिए आप गए थे, इस तरीके का आपके ऊपर एफआईआर दर्ज हुई है? जी नहीं, मेरे दांत में उस दिन मेरे दांत में तकलीफ थी, रूट कैनाल चल रहा था मेरे हस्बैंड दवाई लेने नीचे गए थे और उस चीज़ को उन्होंने ऐसा प्रेजेंट किया है कि मैं माचिस लेके उस दफ्तर को जलाने की कोशिश कर रही हूँ. ऐसा कुछ भी वहाँ नहीं हुआ है. मेरे पास वीडियो एविडेंस है, उन्हीं के द्वारा निकाले गए. तुमच्या कायदे जे तज्ञ आहेत त्या वकिलांनी सांगितलं आहे की तुमच्या पार्टीमध्ये कोणतरी प्रेशराईज करतं, कुठेतरी राजकीय पार्टी आहे. नक्की काय विषय, कोण आहे त्याच्या राजकीय पार्टी, जरा आम्हाला खुलून सांगा नक्की. भगवान कौशिक नावाचा एक व्यक्ती आहे. मीरा भाईंदरमध्ये किती वर्षांनी काय तरी राजनीतिक काय करत आहे नक्की मला माहीत नाही आहे. पण कोणाचा सपोर्ट आहे राजनीतिक, मॅडम असू शकते, MLA मॅडम असू शकते, MLA साहेब असू शकते किंवा त्यांचे आणखी राजनीतिक कोणीतरी असू शकते. ते मला नक्की काय आहे ते मला स्वतःला पण बघायचं आहे. यही प्रतिक्रिया आप हिंदी में दीजिए कि राजनीतिक दबाव किस प्रकार का आप पर बना हुआ है? राजनीतिक दबाव तो है, कहीं ना कहीं मेरे विषय को दबाने की हर तरह से कोशिश की जा रही है. अभी भी यही मुद्दा वापस अली हैदर का मीरा भाईंदर में अपॉइंटमेंट हुआ है मेरे ही विषय को दबाने के लिए. ये मैं आपको डॉक्यूमेंट्री बता सकती हूँ सारे विषय. क्या आपका राजस्थानी समाज में प्रभाव है जिसके चलते इस तरीके की हरकत की गई ताकि अपना प्रभाव कम हो और जो लोक प्रतिनिधि है उनका बढ़े, ऐसा कुछ है मामला? राजनीतिक प्रभाव हमको सब जानते हैं. हम ऐसा नहीं बोल सकते कि हम राजनीति में आके ये सारी चीजें करना चाहते हैं. राजस्थानियों में हमारा प्रभाव तो है सर. अब ही सूडबुद्धीने केलेली कारवाई वाटते का तुम्हाला? जी बिलकुल. प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? त्यांच्यावर FIR व्हायला पाहिजे. ज्यांनी हे लोकांनी चुकीचं काम केलेलं आहे त्यांच्यावर FIR करा ना. लेकिन आप पर जो 353 का मामला दर्ज हुआ है, आप कह रही हैं आपके पास वीडियो भी है जी. तो आप अपने ऊपर जो मामला दर्ज है उसके प्रति क्या कहेंगे? एवढा मी याचं उत्तर देतो. एवढा प्रभाव होता राजकारणाचा ह्याच्यावरती की पोलिसांनी आजपर्यंत एवढ्या मोठ्या अपराधामधले हे आरोपी आहेत ना, पोलिसांना आरोपित आहेत, यांचा आजपर्यंत जबाब घेतलेला नाही, स्टेटमेंट साधी घेतलेली नाहीये. हे स्वतः आम्ही यांना घेऊन कित्येक वेळा गेलो की आमची स्टेटमेंट घ्या, वस्तुस्थिती समजून घ्या, आमच्याकडे पुरावे आहेत, साक्षीदार आहेत. एकाची साक्ष घेतलेली नाहीये, एकाचे पुरावा घेतलेला नाही, एकही व्हिडिओ त्यांनी घेतलेला नाहीये आणि चार्जशीट बनवलेली आहे. म्हणजे एवढा प्रभाव असू शकतो एखाद्या पोलीस स्थानकावरती. त्या पातळीची व्यक्ती असली पाहिजे ना. ती भगवान कौशिकचं हे काम नाहीये. त्या पातळीवरची व्यक्ती आहे ज्याच्यावरती पूर्ण भाईंदर पोलीस ठाण्यावरती एवढा मोठा प्रभाव किंवा एवढ्या मोठ्या उपनिबंधक कार्यालयावरती प्रभाव, नुसतं पैशाने काम झालेलं नाहीये, हा प्रभावानेच काम झालेलं आहे. लोकप्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी आहेत असं यांचं म्हणणं आहे. भगवान कौशिक के ऊपर किस तरीके का आप करेंगे, क्योंकि भगवान कौशिक इस पूरे मामले में किस तरीके का रोल प्ले कर रहे हैं? अपना राजनीतिक कहीं ना कहीं इन्फ्लुएंस लगा ही रहे हैं किसी ना किसी विषय में. एक भी विषय उनके ऊपर कोई भी गुना दाखिल ना हो ये प्रेशर लगा रहे हैं पूरी तरह से. क्या भगवान कौशिक बहुत बड़े डिफॉल्टर है और फिर उसी राजनीतिक व्यक्ति के द्वारा उसका वसूली रोकी गई है, इस तरीके की भी खबर है? डिफॉल्टर पर्सनल वे पे नहीं है, उन्होंने सोसाइटी का पैसे का गबन किया है पूरी कमेटी ने और उसमें उनके ऊपर पूरे चार्जेस लग रहे हैं और उसी को बार बार रोकने के लिए इस तरह का राजनीतिक प्रेशर लाया जा रहा है. और हम जैसे दंपति के साथ में इस तरह का व्यवहार डिपार्टमेंट के द्वारा भी हुआ, पुलिस के द्वारा भी हो रहा और सोसाइटी में भी हमें उसी तरह का एग्जीक्यूशन वहाँ दिया गया और हमें इस तरह से रिफ्यूजी की तरह वहाँ रहना पड़ रहा है. ठीक है ना? आपका सरासर आरोप है कि आप सोसाइटी का जो मामला था वो एक राजनीतिक मामला बन के आपको सताया जा रहा है. हाँ, और उसके साथ साथ उनके अपने पर्सनल रिलेशन को मेंटेन करने के लिए हम आज भी इन तथ्यों के आधार पर वही कार्रवाई करनी चाहिए, लेकिन कोई कार्रवाई ना तो डिविजनल रजिस्ट्रार कर रहे हैं, ना डेप्यूटी रजिस्ट्रार कर रहे हैं, ना आयुक्त उसका जवाब दे रहे हैं, ना मंत्रालय से उनको कोई निर्देश आ रहे हैं. आपका ये केस क्या कहेंगे कि सोसाइटी एक्ट अनुसार 146 जिसमें कि ये लोग सब दोषी पाए गए, उसकी स्थिति क्या है? उसकी स्थिति एक 8/3/2023 को ऑर्डर निकला डिविजनल रजिस्ट्रार के हाथ पर
उसके बाद डिप्टी रजिस्ट्रार ने इसके ऊपर एक लेटर इशू किया है 6/5/2023 को। उसमें 2 अधिकारी की नियुक्ति की है, अनिल पवार और सुधाकर राठौड़ को। उनकी तरफ से आज भी इस विषय के ऊपर कोई भी कार्रवाई नहीं करते हुए हमें भी उसमें पार्टी नहीं बनाया गया है, यानी एक तरफा कार्रवाई कर रहे हैं। और 148(3) के अंदर डिप्टी रजिस्ट्रार के पास में कोई पावर नहीं हीरिंग लगाने की, तो भी उसके ऊपर अभी जो नए डिप्टी रजिस्ट्रार कृष्ण रत्नालय आए हैं वो उसके ऊपर हीरिंग लगा रहे हैं। कार्रवाई नहीं करते हुए वापस उस पूरे विषय को मैनिपुलेट किया जा रहा है। मतलब जो 9 साल विषय चला उसको वापस और कितना लंबा खींचा जा सकता है, वही प्रक्रिया चालू है। वकील साहब, इस विषय पे इस्तगासा जो केस होता है, प्राइवेट केस होता है, अगर किसी ने आपके साथ ज्यादती की है तो आप कोर्ट में अपील कर सकते हो। सबके खिलाफ आप अपील कर सकते हो, पुलिस के खिलाफ भी कर सकते हो, क्यों नहीं कहे और क्या वजह है? या सगळ्यांच्या वरती अपील करायला फक्त आता उच्च न्यायालय हायकोर्टच आहे आणि हायकोर्टामध्ये पाय ठेवण्याची एका सामान्य नागरिकाची ताकद नसते। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी वकील म्हणून सुद्धा अगदी खूप अनुभवाने सांगतोय की एखाद्या उच्च न्यायालयामध्ये एवढा मोठा रिट फाईल करणं, 1.5, 2 लाख, 3 लाख, 5 लाख जर क्षमता असेल तर ती व्यक्ती जाऊ शकते, एक सामान्य नागरिक जाऊ शकत नाही।